राजांनी अफजल खानाला कमी लेखले नव्हते। त्याच्या छावणीत आपले बहिर्जी नाईक सैन्याच्या रूपात तर कधी फकीर बनून जायचे। त्याचा राजांबद्दलचा मनसुबा काय आहे ह्या सगळ्या बातम्या राजांना कळवायचे। जर बहिर्जी नसतेच तर अफजल खान स्वारी सुद्धा खरंच खूप अवघड आणि कठीण झाली असती। राजांनी खानाला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एवढ्या त्याच्या छावणीतून खबरा घेऊन येता येतील तेवढ्या मिळवण्याचा प्रयत्न केला। महाराज राजगडवरून जिजामातेचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडावर येऊन अफजल खानाशी लढाईची तयारी जोमात करू लागले आणि आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं की लढाईमध्ये जर आपला विजय झाला तर मी आहेच, आणि जर पराजय झाला किंवा माझ्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर आपले शंभूराजे आहेत त्यांच्या हाती राज्य देऊन त्यांच्या आज्ञेत सर्वांनी राहा। स्वराज्याचे हे हेर खाते इतके उत्कृष्ट आणि मजबूत होते की ते इतक्या वेगाने राजांना प्रत्येक 4 तासाला खबरा पोहोचवायचे। इंग्रज लोकांनी लिहून ठेवलंय की हा राजा आपल्या गुप्तहेर खात्याची जास्त काळजी घेत आणि गुप्तहेरांना जास्त पैसे देत आणि ते हेर महाराजांना लवकरात लवकर खबरा द्यायचे। राजांनी मानवरूपी राक्षसाला संपवण्याची जणू तयारी चालू केली होती।